बाबाला एक अजगर गिळत होता. परमात्माने त्याला स्पर्श केला आणि तो त्या योनीतून मुक्त झाला. ते अजगर दुसरं कोणी नसून विद्याधर नावाचा एक तो सुदर्शन नावाचा एक गंधर्व होता. एका साधूला हसला होता. 12 ठिकाणी वाकडे आपलं 3 ठिकाणी वाकडे होते साधू. ते रंगाने काळ्या कुट्ट कलरचे होते म्हणून त्याला खूप तिरस्कारात्मक आणि टीकात्मक टिंगल केली. त्यानं हसला तो. म्हणून कुणी कसंही असेल, कुरूप असेल, गरीब असेल, ऐश्वर्यवान असेल, आपापल्या प्रारब्धानं असतं, हसू नये कुणाला. म्हणून त्या विद्याधर हसला तर शाप दिला, मी तरी 3 ठिकाणी वाकडा आहे, तो 12 ठिकाणी वाकडा होशील. मी तरी थोडासा सावळा कलरचा आहे, तू तर एवढा काळा होशील की एकदम तुझा ब्लॅक कलर. तो झाला अजगर. 12 ठिकाणी अजगर वाकत असता, असं चालत असताना शाप दिला. भगवंताच्या पदाचा स्पर्श झाला आणि मग ते योनीतून मुक्त झालं. ही कृपा भगवान परमात्माने केली. गोकुळामध्ये आनंदाला पारावार नाही. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टाचळ काप सुटला, होता कृष्णाचा अवतार, आनंद करती घरोघर. इकडे आनंदाला पारावार नाही. पण कंसाने नारद मुनीला बोलवलं आणि सांगितलं की भगवान, मला एक भीती वाटते की शत्रू लय मोठा झाला. किती अगोदर तर फक्त 7 दिवसाचा होता, त्यावेळेला पुतना मारली. आता तर 11 वर्ष 56 दिवसा झाल्या. आपलं काय होईल? नारद मुनीने सांगितलं देवाला घेऊन या इथं. कसं आणता येईल? यज्ञ करा. धनुष्य यज्ञ करायला ठरवलं. भगवान कृष्ण कन्याने बलराम दादाला गोकुळातून आणायचे, पण पाठवायचं कोणाला? तर अक्रूर काका हे भगवत भक्तही होते आणि कंसाचे दास होते, दूत होते. अक्रूर काकाला बोलवलं. अक्रूर काकाने विचारलं प्रश्न, कशासाठी जाऊ? काय नाही, कृष्णाने बलरामाला घेऊन या. इथं आल्यानंतर आम्ही त्यांना मारणार आहे. अक्रूर काकाने सांगितलं, महाराज हे सगळं प्रारब्ध अधीन असतं. आपल्या हातात आयुष्यही नाही, आपल्या हातात भविष्यही नाही. अरे मना शोक करसी किती, आयुष्य भविष्य नाही तुझी हाती, हे तव वायाची संपत्ती. हे 2 गोष्टी आपल्या हातात नाही, आयुष्य आणि भविष्य. किती काळ जगणार आहेत आपल्या हातात नसतं. आणि अरे कुणी कोणा ते न मारे, आयुष्य संपलं, मरावं लागतं. उपदेश केला पण ऐकला नाही, कंस पाठवून दिलं. अक्रूर काका सकाळी सकाळी निघाले. सूर्योदयाच्या वेळेला रथ जुंपला. गळ्यातली माळ काढली. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, या मंत्राचा जप करत करत ते रथ गोकुळामध्ये मथुरेकडून निघाला. सकाळी सकाळी मथुरेतून निघाला आणि सायंकाळच्या वेळेला गोकुळात आला. आल्यानंतर खूप आनंद वाटला होता. गोकुळच्या मातीकडे बघितलं, किती माती पवित्र आहे. या मातीमध्ये भगवान कृष्ण कन्हैयाचे पदस्पर्श झाला. ही माती परमात्माच्या पदस्पर्शानं पावन झालेली आहे. जो देव स्वप्नात येत नाही तो देव या गोकुळात रांगतो, खेळतो, बागडतो. किती पावन आहे ना माती ही. अक्रूर काकांना अगोदर पहिलं मातीला नमस्कार केला. जी माती भगवान कृष्ण कन्हैयाने खाल्ली होती, गोकुळातली खाल्ली होती ना, म्हणून आपणही खाल्ली होती की तातात या कृष्ण कन्हैया करत करत तिथं रांगावं लागतं. गोकुळात गेल्यावर माती खावं लागते. खाल्ली होती ना. जे वृंदावनला आले होते त्यांना माहिती बघा, त्या रमण रीतीला जायचं, रांगत जायचं आणि थोडी थोडी माती खायची. आमचे अर्जुन मामा म्हणायचे, काय माणसे माती खाऊन आली तिकडून. माती म्हणजे प्रसाद होता. तातात या कृष्ण कन्हैया, ती माती एवढी पवित्र होती. साष्टांग दंडवत घातले. पुढे गोकुळात प्रवेश केला. एक गोऱ्या वर्णाचा, एक सावळ्या वर्णाचा. दोघांकडे पाहिलं, खूप आनंद वाटला. मन प्रसन्न झालं, मन भरून आलं. विचार केला, आनंद जन्मातल्या पुण्याचा उदय झाला. मला माझ्या कृष्ण कन्हैयाची आज भेट झाली, मला दर्शन झाले. आनंदाची आसू डोळ्यातून येत होते. असं वाटत होतं देवाला मिठी मारावी. प्रत्येक भक्ताला वाटतं देवानं आपल्याला आपलं म्हणावं. आपण सर्व देवाला आपलं म्हणतो. देव माझा म्हणतो, देव माझा म्हणतो, पण देवानी ज्याला माझं म्हटलं खरे भाग्यवंत ते असतात. अक्रूर काकाला वाटायचं देवानं माझा स्वीकार करावा. शेवटी अक्रूर काकाचा स्वीकार केला. काका शब्द म्हणले. काका काका म्हणल्यानंतर आनंदाची असली मिठी मारावी वाटली. पाणी झालं, भोजन झालं. विचारलं, काका तुम्ही केव्हा आला? थोडा वेळ झाला राजा. मग सर्व कुशल मंगल आहे ना? होय. माझी आई चांगली आहे? हां.
माझे बाबा ते पण चांगले. माझा मामा कसा आहे? मामा तर लय भारी आहे. मामानच पाठवून दिले. मामा 3 होऊन गेले बघा, 3 पुराणात 3 मामा होऊन. हा, पहिला मामा शकुनी, दुसरा आहे पहिला मामा कंसाच्या अगोदर एक मामा होऊन गेला राम अवतारात. ते रावणाचा मामा होता, मारीच मामा. दुसरा मामा कंस मामा आणि तिसरा मामा शकुनी. 3 मामा होऊन गेले. विचित्र मामा 3. आणि 3 मामा त्यापैकी मग कसा मामा? चांगला मामा आहे. तुम्हाला बोलायला पाठवले, मोठा यात्रा उत्सव आहे. हा, जरूर येऊ आम्ही. मामाची भेट घ्यायचीच मला. लहानपणापासून इच्छा आहे मामाची भेट घ्यायची. देवानं आपलं अपूर्व काका म्हणाले, एवढं काय त्यांच्या भेटीत? एवढं काय म्हणजे जन्माला येण्याच्या अगोदर, जन्माला आल्याबरोबर माझ्या 6 भावाला मारले मामानं. त्या मामानं, कंस मामानं. माझ्या आईला बंदी शाळेत टाकलं, माझ्या बाबाला बंदी शाळेत टाकलं. एवढा करामती मामा भेट घेतल्याशिवाय कसं सोडू बरं? भगवान कृष्ण कन्या म्हणाले, बरं देवा तुम्हाला बोलवले आणि आपण जाऊ. जाऊ म्हटल्यानंतर ऐका बरं, आईला लेकरू आपल्यापासून बाजूला जाऊ द्या वाटत नाही. आईचा स्वभावच असतो तसा. आपलं लेकरू आपल्याला आपल्यापासून बाजूला जाऊ द्या वाटत नाही. तिथे जगाचा मायबाप होता, ज्यानं जगाला मोहित केले, जगाला ज्यानं वेळ लावले, असा तो परब्रह्म परमात्मा 80 वर्षाला त्या माईला झाला होता. भगवान कृष्ण कन्याला उद्या चला म्हटल्यावर हृदयात कालवा कालव झाली. विचार केला, अरे देवा, ज्याच्यामुळे एवढा आनंद झाला होता या पृथ्वी तलावर, माझ्या घराला शोभा आली होती, कुणामुळं? कृष्ण कन्यामुळे. 80 वर्षापर्यंत ओसरीवर बाळ रांगलं नव्हतं, उदासीन वातावरण होतं. हे कन्हैया देवा, तुझ्यामुळे आज प्रसन्नता झाली होती रे, पण त्या आनंदावर तू विरजण टाकून जाणारच देवा. मैया स्वयंपाकघरात बसून रडते. काय प्रेम असेल त्या आईचं. कन्हैया बोलले आपल्या काकाला आणि पुन्हा आईकडे गेले तर आई डबडबल्या डोळ्यानं लालाकडे पाहत होती. आईच्या मांडीवर जाऊन बसले, आपल्या हातानं आईचे डोळे पुसले. आईचे डोळे पुसल्याबरोबर आईला तेवढं वाईट वाटलं, एवढं दुःख वाटलं, मिठी मारली, मोठ्यानं रडायला लागली आणि सांगितलं, कान्हा मला सोडून जाणार नाहीस ना राजा? आई जाईल पण येईल परत. खूप वाईट वाटत होतं. कृष्ण कन्हैया पुन्हा पुन्हा आपल्या आईचं सांत्वन करत होते. आई येईल का परत? राजा, आतापर्यंत गेलेली माणसं परत नाही आली. तू सुद्धा आम्हाला सोडून जाणार आहेस राजा, पण येशील ना पुन्हा? नक्कीच येईल आई, काळजी करू नको. आई, मला जेवायचे वेळ. मैयानं ताट वाढलं, कृष्ण कन्हैयाला मांडीवर बसवलं आणि घास मोडताना थरथर थरथर हात कापायचा आणि कानाच्या मुखात घालायचा. आई, कागद थरथर कापते बाळा, आज माझ्या मांडीवर बसून तू मला लोणी खाऊ घालायला लावतो. उद्या ताट असल, लोणी असल, यशोदा असेल बाळा, पण उद्या यशोदेच्या मांडीवर बसायला कृष्ण नाही. काय किंमत आहे राजा मग त्या घराला? काय किंमत आहे राजा त्या मांडीला? काय किंमत आहे त्या लोण्याला? आई, खरंच तू प्रेमळ आहेस ग. तू एवढं पुण्य केलं म्हणून तर तुझ्या पोटी मी जन्माला आलोय. सामान्य पुण्य आहे तुझं. धन्य यशोदा ते माये, दासी जनी वंदी पाये. धन्य यशोदा ते माये, दासी जनी वंदी पाय. उगा धन्यवाद दिला नाही. आणि रडत असताना मैयाच्या डोळ्यातून आसू येत होते. झोपले सकाळी सकाळी. भगवान कृष्ण कन्हैया उठले, रथ जुंपला. इतकं सुंदर सजवलं देवाला. असं सजवलं की बस, हे मॅचिंग विचिंग आताच नाही. यशोदेला कळत होती मॅचिंग. गोऱ्या माणसाला निळा कपडा चांगला दिसतो म्हणून बलराम दादाला नीलांबर घातला आणि यशोदा मैयानं सावळ्या माणसाला पिवळा कपडा छान दिसतो म्हणून पितांबर घातला. कोणाला? कृष्ण कन्हैयाला. एवढं सुंदर कपाळात तिलक लावला आणि सकाळी स्नान करून तिघही उठले आणि रथात जाऊन बसले. रथात बसल्यावर यशोदा मैया घाय मोकून रडत होती.
कंठ दाटून आला, घरात तोंड खुपसून रडत होती, पदरानं डोळे पुसत होती. नंद बाबानं सांगितलं, यशोदे, दुसऱ्याच्या वस्तूवर एवढा अधिकार गाजू नये ग. कधी ना कधी ती वस्तू दुसऱ्याची होणारच आहे. का? तुला आतापर्यंत नाही सांगितलं, पण सांगेल. काय काय सांगणार? कृष्ण तुझा नाही. काय म्हणलं? जास्त दुःख करू नको, कोणाला सांगू नको. त्याच्या आईकडे जाऊ दे ना त्याला. काय वाटत असेल का त्याच्या आईला? जन्म झाल्याबरोबर लेकरू काढून दिलं. 3 दिवस जर बाळ काचात ठेवलं तर आईच्या हृदयाची कालवा काल होते. काळस कसं असेल बाळ, कसं असेल. जन्म झाल्यावर लेकरू काढून दिलं. त्या माईचे डोळे काय म्हणत असतील बरं? किती वाट बघत असतील. तुला जसं देवाला सोडा वाटत नाही, तर त्याच्या सख्या आईला काय वाटलं असेल? सख्या आई म्हणल्यावर यशोदा रडत आली, कृष्णा काय इकडे. कन्हैया म्हणतात, बापरे, आतापर्यंत असला शब्द बोलला नव्हता. इकडे म्हणलं तुला. रडत रडत, काय झालं? खरं सांग बरं, तू कोणाचा आहेस? खरं सांग, तू कोणाचा आहेस? मोठ्यानं रडत रडत. आणि मग कन्हैयानं आपल्या बाबाकडे बघितलं, नंद बाबाकडे. सांगितलं का काय? असं मनात नुसतं खुणवलं नंद बाबांना. आणि मग मात्र भगवान कृष्ण कन्या यशोदा मैयाच्या समोर गेले. आईचे हात आपल्या हातात पकडले आणि आपल्या गळ्याला लावले. आई, कुणी जरी म्हणलं कृष्ण कोणाचा आहे, तर मी जगाला ओरडून सांगल, मी माझ्या यशोदा माईचा आहे, मी माझ्या यशोदेचा आहे. कुणी मला विचारू दे, कुणी विचार तुझ्या आईचं नाव काय, मी सांगेल माझी आई यशोदा आहे. यशोदा म्हटल्याबरोबर पुन्हा कंठ दाटून आला, गडगडून मिठी मारली, डोळ्यातून आसू, रडायची वेळ आली. बस आई, रडू नको ग. तुझं खूप प्रेम आहे. तुझ्या प्रेमात एवढी मोठी ताकद आहे. देवाला सुद्धा रडवतं तुझं प्रेम. कोण रडवणार नाही? तुझ्यासारखी जर आई झाली, जगाला रडवलं का आई? तुझ्या प्रेमाचं वात्सल्य कोणालाही दिसून देणार नाही. म्हणून कवीनं, साधू संतांनी वर्णन केले, आई तुझ्या वात्सल्याचा महिमा गरजती लोकी. आई तुझ्या वात्सल्याचा महिमा गरजती लोकी. विश्वातली सारी सृष्टी आई वाचुनी पोरकी. आई वाचुनी पोरकी. आई वाचुनी पोरकी. ज्यांची जगातून आई निघून गेली, ज्याची जगातली माय निघून गेली, तो माणूस पोरका असतो. बरं, पोरका माणूस कोणाला म्हणतात? पोरका माणूस ज्याची माय जगातून निघून, ज्याचा बाबा जगातून निघून गेले, पोरका असतात. मायबापाचं छत्र खूप मोठं असतं. छत्र आहे तोपर्यंत त्याची किंमत नाही कळत. ज्या वेळेला ते मायबापाचं छत्र आपल्या जीवनातून निघून जातं, त्यावेळेला कळतं आपली आई म्हणजे काय असते, बाप म्हणजे काय असतो. म्हणून कथेतून एवढा तुम्ही आज संदेश घेतला तरी हरकत नाही. जोपर्यंत आपले मायबाप आहे, तिची जागा कोणी भरून काढत नाही. बाबाची जागा सुद्धा कोणी भरून काढत नसतं. त्यांची जागा भरून काढायला तेच समर्थ असतात. त्यांनी टाकलेला साधा हातपाठीवर हात सुद्धा खूप मोठं बळ देत असतो. लक्षात ठेवा. काहीच नसू द्या, मी आहे, तुला काय काळजी आहे, असं म्हणणं सुद्धा ही बाबाच्या पाठीची छाप असते, हाताची छाप असते. आणि ती छाप बरंच काही सांगून जाते. किती माणूस थकवून द्या, शिनवून येऊ द्या, कोणते दुःख करू द्या, आपल्या आईनं आपल्या तोंडावर हात फिरवला, आपला पदर आपल्या पाठीवर टाकला की समजायचं आपलं दुःख बाजूला जातं. पुन्हा त्याची किंमत वाटत नाही. बाप कसा असतो? उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघवाने.